एमआयएमचं किती आव्हान आहे असं वाटतं? कुठं? इथं संभाजीनगर एमआयएमचे इथे खासदार होते, त्यामुळं विद्यमान खासदार उभे पण त्यांना गांभीर्याने घ्यावं लागेल. पण या वेळेला बहुतेक मायनॉरिटी कम्युनिटीनी नरेंद्र मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे जर मताचं विभाजन होणार असेल आणि भारतीय जनता पक्षाला फायदा होणार असेल तर तसं ते जनता तसं मतदान करणार नाही. मताची विभागणी होऊ देणार नाही. मुस्लिम मतदार विशेषतः ही काळजी घेतील की आपल्या मतदानामुळं कुठेतरी भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मिळणार. पियुष गोयल असं म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे हे राहुल गांधीची बी टीम आहेत. आता ते बी टीम सुद्धा नाही तर यू टीम झालेत. आता असं आहे की कोण कोणाला बी टीम म्हणतोय, आम्ही कोणाला बी टीम म्हणतोय, ते कोणाला म्हणतात. मला वाटतं पियुष गोयल यांची निवडणूक आता एक आव्हानात्मक झालेली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय विशेषतः आयात निर्यातीचे निर्णय जरी मुंबईची निवडणूक असली तरी महाराष्ट्राची जनता त्यांना कधी माफ करणार नाही. त्यामुळे तिथेही निवडणूक खूप चांगली चाललेली आहे. त्यांनी निवडणुकीकरता कोणावरही काय आरोप केले तरी मूळ मुद्दा जो आहे तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जनतेचे प्रश्न सोडवायला अपयश येत आहे. प्रफुल्ल पटेलांनी आपल्यावरती काही आरोप केलेत, आपण त्यांची बदनामी केली असं देखील त्यांनी म्हटलंय. मला त्याची मुलाखत मी पाहिलेली नाही की त्यांनी कुठलीही त्यांची बदनामी केली मला काही माहिती पाहावं लागेल. मला माझे ते चांगले समज आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचाही काही प्रश्न नाही किंवा त्यांची बदनामी करायची काही. तर आमची चांगल्या प्रकारे आघाडी मिळेल आणि भाजपची संख्या खूप कमी होईल. 40 जागा आकडा मी सांगत नाही पण खूप चांगला आमचा परफॉर्मन्स होईल. भाजपच्या ज्या 23 जागा आज आहेत त्याच्यात ते खूप कमी होईल.